चला जाऊया, फक्त 3 मिनटं आहे, बोरेल ट्रेन म्हणून बरं झालं. तर रश खूप असेल, चार्जेस असेल. सो आय एम व्हेरी एक्सायटेड की कसं असेल, काय असेल, लेक्चर्स कसे असतील, फर्स्ट इंट्रो कसं असेल सर्वांचं. ॲक्च्युली आहेत फक्त 2 मिनटं आणि सगळेजण अजून हळूहळू येत आहेत. सो मी ऑन टाईम आहे. एंटर करते आणि नंतर तुम्हाला भेटते. सो माझी बेस्ट फ्रेंड झालेली आहे आदिती. ब्लॉगर सिरियसली? अरे एवढं काय झालं? चांगली गोष्ट बोलते. शॉक झाले सगळे, शॉक, कारण अजून काहीच माहिती नाही मला. सो येस, तर माझी फ्रेंडशिप झालेली आहे आणि मागे पण आहेत गर्ल्स. हां, सो फर्स्ट डे तर खूपच मस्त वाटलं ॲक्च्युली तिथे. आणि सरांनी 2 तास होते, जवळजवळ 7 ते 9 वाजेपर्यंत. आणि इट वॉज लाईक एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता, कारण सरांनी इतक्या गोष्टी समजून सांगितलं असं कोणीच समजून सांगत नाही. आणि भरपूर साऱ्या गोष्टी माहीत पडल्या, त्या पुढे अजून माहीत पडते. आणि आता बघूया काय करायचं. आणि आदिती बोलते की तू आलीस तर येणार. हो सिरियसली, जर की आली तर काहीच नाही यार, कारण की कम्फर्टेबल झोन असतो नाही तर माझी बडबड. सो लेट्स सी गाईज. मी आले मीरा रोडमध्ये आणि फायनली भाईसाब कॉलेजचा जो फील होता आणि जो फर्स्ट डे होता तो एकच नंबर होता. आणि मला खूप भारी वाटलं. आणि सरांनी 2 तास जवळजवळ लेक्चर घेतलं, कारण एवढं कोण घेत नाही आम्हाला लेक्चर. जे क्लास टीचर आहेत त्यांनी इतके डिटेलमध्ये आम्हाला सगळं सांगितलं की ते काय आहेत सर, ते आम्हाला कळलं. आणि वर्षभरात काय काय गोष्टी घडतील त्या 2 तासात समजल्या थोड्याफार. आणि डे मला वाटत नव्हतं की इतकी जास्त फ्रेंडशिप होईल, बट फ्रेंडशिप झाली 3 मुलींसोबत. सपोर्टिव्ह नेचर आहे, खूप मस्त आहेत त्या. आणि ओव्हरऑल हळूहळू आपली मैत्री वगैरे होईलच, फ्रेंडशिप होईलच. सो लेट सी की कसं आहे काय. चला घरी जाते. ऊन खूप जास्त आहे, पावसाचा काहीच पत्ता नाही आहे. आमच्या एरियामध्ये ना सगळ्या ह्या साईडच्या फुटपाथवरच्या लाद्या वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत, ज्या अशा असतात ना त्या. आणि पूर्ण खोदकाम सुरू आहे बघा, अशा सगळ्या लाद्या काढलेल्या आहेत. सो कधी आता काम कंप्लीट होईल माहीत नाही. आज गॅसचं पूर्ण काम सुरू आहे, त्याच्यामुळे ना वरती पाईपलाईनचं पण मेन स्विच ऑफ केलं आहे. आणि गॅस बंदच आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे मग बाहेरूनच ऑर्डर करावं लागलं. डाळ खिचडीच ऑर्डर केली संध्याकाळी. मग मस्त तिखट झणझणीत काहीतरी करू. हे स्विगीवाले पण किती महाग देतात. जर एवढी प्राईस कमी असेल ना तर एक्स्ट्रा चार्जेस त्यांचे GST वगैरे किती जास्त असतं. स्विगी काय सगळीकडे GST लावतात. आणि डब्बा फक्त एवढूसा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जस्ट आम्ही बोलतो अचानक, कधी ती भाऊला पण गुणगुणायची आवड आहे. कधी ती बोलतो तर एवढा छान बोलतो. सूर तालाचा पत्ता लागेल की नाही माहीत नाही, लागतो की नाही, बट जे फील आहे ना ते फील घेऊन बोलतो तो. सो इट वॉज गुड. करा. बाय द वे कुठे चाललंय स्वतः? इंडिया इंडिया चिल्ला नको. आपला इंडिया जिंकला ना, वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप की T20 वर्ल्ड कप जिंकला 17 की 13 वर्षांनी. ते जरा तुम्ही करेक्शन करा. त्याची रॅली आज निघणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मुंबईमध्ये. आणि त्याच्यासाठी खास करून गुजरातवरून बस पाठवली. बापरे बाप, ताजुब की बात आहे दोस्तो. जातोय तर तिकडे, म्हणजे मी चाललोय, भाऊ चाललाय. ही ताईला बोलत होतो ये म्हणून. का नाही, मला दुसरी काम आहेत ना त्याच्यामुळे. बट तू जा, एन्जॉय कर मस्तपैकी. बघूया. तिथे गर्दी तर भयानक असणार आहे. त्याच्यात मी कुठं असणार आहे माझंच मला पत्ता नसणार आहे. पण बघूया, देखते कैसा क्या विषय आहे. गणपतीला जातोच प्रत्येक वेळी. लास्ट टाइम बोलत माझं स्टँड फक्त वर होतं, मी कुठे दिसत होतं माहितीच नाही. तर मग आपले सगळे क्रिकेटर्स येणार आहेत आणि त्यांच्या ओपन बसमध्ये रॅली काढणार आहेत. आणि ते पण ट्रॉफी, विथ ट्रॉफी. भाऊ तर गेला आहे. इंडिया टीम आपली येणार आहे मुंबईमध्ये आणि पूर्ण रॅली निघणार आहे. सो खूप भारी. आणि चहाचं धूर आलं सगळं इकडे. ओके, सो ते खूप चांगली गोष्ट आहे. मस्तच एकदम प्राऊड मुवमेंट आहे. आणि आता मी चहा ठेवते. आणि आता यावर बोलू की नाही माहीत नाही, बट आज 4 जुलै आहे. आणि 4 जुलैला माझे पप्पा एक्सपायर झाले होते. तोच आजचा दिवस आहे 2006मध्ये. तर पप्पांची खूप जास्त आठवण येते. म्हणजे असं त्यावेळेला आम्ही खूप जास्त लहान होतो, स्कूलमध्ये होतो. आणि सडनली अशा सगळ्या गोष्टी झाल्या. बट मम्मीनी कधीच पप्पांची कमी जाणून दिली नाही. मम्मी नेहमी सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि पप्पांसारखीच एकदम आमच्यासाठी उभी आहे एव्हरी मुवमेंटसाठी. सो त्याच्यामुळे आम्हाला पप्पांची जास्त आठवण होत नाही. आणि आठवण झाली तर इतकी होते की यार या मुवमेंटला पप्पा असते तर किती बरं झालं असतं, किती छान झालं असतं.
बट खूप जास्त फील होतं त्या गोष्टी. बट आता आपण काय करू शकतो, ते आपल्या हातात नाही आहे. कसं असतं की प्रत्येकाचं जगणं आणि प्रत्येकाचं मरण हे कोणाच्याच हातात नाही आहे, हे फक्त त्या देवाच्या हातात आहे. आणि स्वभाव तर एकदम म्हणजे लाखात एक होते माझे पप्पा. म्हणजे कसं होतं ना की चांगलेच लोक लवकर निघून जातात असं होतं, आणि जे वाईट कर्म करतात किंवा काय ते लोक मस्त जगतात. बट जे चांगले लोक असतात ना तेच म्हणजे आपल्या लाईफमधून निघून जातात. तर त्या गोष्टीचं दुःख वाटतं. आणि मी असं कधी इमोशनल नाही होत पप्पांसाठी, बट आज खूप जास्त वाईट वाटतंय. कारण पप्पा असते तर खरंच खूप भारी वाटलं असतं. आणि प्रत्येक मुलासाठी पप्पा आणि मम्मी असणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे इतर काहीच गोष्टी नसतील तरी चालतील, पण पप्पा आणि मम्मी असणं हे खूप मोठी गोष्ट आहे. जगातलं खूप मोठं सुख आहे. तुमच्याकडे तुमचे आईवडील असतील तर त्यांना खरंच जपा. त्यांना कधीच हर्ट नका होऊन देऊ कोणत्याही गोष्टीमध्ये, कारण ते आहेत म्हणून तुम्ही आहेत. तुम्ही त्यांच्यामुळे संपूर्ण जग बघताय. सो तुम्ही एवढं हॅपी ठेवा की त्यांना कधीच तुम्ही नाराज नाही करणार. सो हे मी माझ्याकडून सांगते, कारण माझे पप्पा नाही आहेत. बट पप्पा नाही त्याचा अर्थ असा नाही की मम्मीनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं, अजिबात नाही. मम्मी तिचं काम करून प्रत्येक गोष्टीमध्ये मम्मी सपोर्ट पण करते. आणि अजिबात म्हणजे एवढ्या वर्षामध्ये 2006मध्ये आज 2024 चालू आहे. सो मम्मीला तर मी एकदम हे करेन की भाई माझ्या मम्मीसारखी इतर कोणती मम्मीच नाही आहे की एवढी सपोर्टिव्ह आहे किंवा एवढी स्टँड घेणारी मम्मी आहे. स्वतःचं लाईफ हँडल करून, स्वतःचं एकांत हँडल करून मुलांना 3 मुलांना सांभाळणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांना इथपर्यंत आणणं, मोठं करणं ही खूप मोठी गोष्ट असते एका लेडीजसाठी मिस्टर गेल्यानंतर. बट माझी मम्मी, मी खूप ग्रेटफुल आहे की माझी मम्मी माझ्यासोबत आहे, आमच्यासोबत आहे. आणि माझी मम्मी आम्हाला मम्मी म्हणून मिळाली. सो येस, इमोशनल झाली, सॉरी. बट अभी काही बोल सकते आहे. थोडंसं फ्रेशनअप होते आणि पुन्हा भेटते तुम्हाला. हे मुके प्राणी आहेत, पण आहे ना एवढं कुकू कुकू कुकू, चल जा दुसरीकडे जा, आवाज खूप करतोयस. एवढा आवाज करतात ना मगापासून. हे आहे ना आपलं AC मशीन, तर त्याच्यावरच ते असतात. आणि सारखं आम्ही हे करतो तरी पण ते पुन्हा येऊन बसतात. त्यांचं आता ते घरच झालं. आता थोडं काम करून देतो ते मी. थोडंसं आपले जे मिनी ब्लॉग असतात ना, तर त्याचं थोडंसं मी आता ना हे विचार केला आहे की थोडंसं मिनी ब्लॉगचा पण आहे ना थोडं स्क्रिप्ट करायची. कारण ऑन दी स्पॉट आपल्याला बोलायला थोडंसं आहे ना डिफिकल्टी येतात, किंवा आपल्याला प्रॉपर जे त्या पॉईंट टू पॉईंट जे बोलायचं आहे थोडंसं बोलणं होत नाही. त्याच्यामुळे मी आता 1-2 दिवस झाले माझ्या मनात सुचवून तर ते परफेक्ट वाटतं मला. त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यावर काम करते. सो लवकरच येईल. 1-2 दिवस व्हिडिओ आले त्यासाठी सॉरी. मला खूप धावपळ होते कधी बट रेग्युलर. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे 2 फोन आहेत. एक तर मंदारचा आहे तो आयफोन आहे आणि माझा आहे तो अँड्रॉइड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटीमध्ये मध्ये फरक दिसेल. कधी जेव्हा अवेलेबल असेल मंदार किंवा त्याचा फोन अवेलेबल असेल तेव्हा मी त्यातून शूट करत जाईन, आणि कधी नसेलच तर मी याच फोनमधून शूट करत जाईन, कारण माझा दुसरा ऑप्शन नाही आहे. आणि मिनी ब्लॉगसुद्धा मी यातूनच शूट करते. आपल्याकडे जसं असेल, ज्या परिस्थितीत आपण आहोत त्या परिस्थितीत दिवस काढायचे एवढं मला कळतं. एवढी काय मी रिच नाही आहे की डायरेक्ट मी आयफोन घेऊन येईन. त्याच्यामुळे क्वालिटी थोडीशी तुम्हाला एक्सेप्ट करावी लागेल मित्रांनो. सो ते एक आहे. तर मित्रांनो, आजचा संपूर्ण दिवसभराचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. कॉलेजला जाऊन आली, फर्स्ट डे होता आणि खूपच भारी वाटलं. आणि जे आमचे फ्रेंड्स होते, जो आमचा ग्रुप बनला आहे ना, असं वाटलं नाही की आपण म्हणजे असं पहिल्यांदा भेटतो किंवा काय. सगळे समंजस आणि सगळे खूप छान होते संवाद वगैरे. आता हळूहळू सगळ्यांशी मैत्री पण होईल. आणि मेन म्हणजे आता अभ्यास करायला सुरुवात करायची. सिलेबस कन्फर्म नाही आहे, बट सांगतील आता कसं आहे काय ते. त्या गोष्टी सब्जेक्ट खूप वाढलेले आहेत. 12 सब्जेक्ट, म्हणजे पहिले असायचे ते फक्त 6 ते 7 आणि आत्ता झालेत ते 12 सब्जेक्ट. आणि त्याच्यामध्ये अकाउंट पण ॲड झालं आहे. त्याच्यामुळे बापरे, अकाउंट आणि माझा बिलकुल काहीच संबंध नाही. 36चा आकडा, म्हणजे मॅथ्स म्हणजे मला बिलकुल आवडत नाही. बट ठीक आहे, करायला तर लागेलच आपल्याला. लेट्स सी काय होतं आहे, कसं होतं आहे ते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजसाठी आपण इथेच थांबूयात. सगळ्यांनी काळजी घ्या. टेक केअर ऑल. बाय.